जे राजकारण करत आहे, जी सत्ता मिळवते आहे, विरोधकांची पक्ष फोडत आहे, घरं फोडत आहे. आणि महाराष्ट्र त्यापासून अपवाद नाही. आम्ही सगळे त्यातून गेलेलो आहोत. आणि एकनाथ शिंदे असतील, अजित पवार असतील, यांना आतापासूनच त्यांच्या पक्षाला ज्या प्रकारची वागणूक मिळते ती पाहता भविष्यात यांचे पक्ष राहतील की नाही ही शंका सगळ्यांना आहे. आजच मी पाहिलं की त्यांना रेशीम बागेत बोलवलं आहे, कुठल्या प्रवचनाला की बौद्धिकाला, असं मी आता पाहिलं. मला माहीत नाही सत्य काय ते. अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांचं बौद्धिक संघ मुख्यालयात रेशीम बागेत घेतलं जाणार आहे. आता यापेक्षा अजून अधपतन या दोन पक्षांचं काय राहील? ज्या विचारधारेविरुद्ध हे सातत्यानं लढत राहिले, बाळासाहेब ठाकरे असतील, माननीय हिंदुहृदय सम्राट किंवा आम्ही असू सगळे, मुळात त्यांचं बौद्धिक हे दिल्लीमध्ये नेहमी घेतलंच जातंय सध्या. आता नागपुरात सुद्धा हे बौद्धिकाला उपस्थित राहणार असतील तर आनंद आहे. त्यांनी शेवटी स्वतःचा पक्ष जो आहे हा फक्त विलीन करण्याचाच बाकी आहे. रडारड शब्द वापरलेला आहे. रडारड सुरूच आहे प्रत्येक पक्षामध्ये. ती भाजपात सुद्धा आहे, ती अजित पवारांमध्ये. कुठे रडारड आहे, कुठे आदळपट आहे, पण आहे. छगन भुजबळ यांच्यासारखा नेता ज्याने अजित पवार यांचा हा गट स्थापन करण्यामध्ये, मी पक्ष म्हणत नाही, गट स्थापन करण्यामध्ये एक भूमिका बजावली. महाराष्ट्रातल्या एका सामाजिक प्रश्नावर एक आपली भूमिका घेतली. आज ते काय बोलतायत, ते काय रडतायत, कोण दादा, कसला वादा, म्हणजे ह्या टोकापर्यंत भांडणं पक्षात सुरू आहेत. शिंदे गटामध्ये पहा ना, ज्यांना मंत्रिपदे मिळाली नाहीत, ज्यांना मंत्रिपदे मिळालेली नाहीत, त्यांच्याकडे निष्ठा वगैरे काही दिसत नाही मला. रडतायत, पुन्हा नागपुरात किंवा मुंबईत येणार नाही,